नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार पेटकर अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तुषार पेटकर व्लॉग. तर कसे आहेत मित्रांनो, भावांनो, बहिणींनो, खूप दिवस झाले व्लॉग येत नव्हता, पण आता रेग्युलरली व्लॉग येतील. सध्या मी आज आमच्या पूर्ण मंडळासोबत, म्हणजे आपलं जे शिवमाता मित्र मंडळ आहे, दरवर्षी आम्ही एक आमची धार्मिक स्थळावरती कुठेतरी जायचं पिकनिक असतेच आमची. तर यावर्षी आम्ही असं ठरवलंय की जगन्नाथपुरीला जायचंय. आणि आज बरोबर 24 तारखेलाच आता आमची ट्रेन आहे 12:30 वाजताची ठाण्यावरून पुरीला जाण्यासाठी. तर सगळेजण आम्ही आहोत तिथे उभे. आता आम्ही जाऊ स्टेशनला आणि मग तयारी करू. सगळ्यांनी बॅग बिग फुल पॅक केलेले आहेत. ओंकार डगे, राजकुमार, सनील, सगळे, ओंकार, साहिल, ओंकार, साहिल लिंबे, रुपेश, सचिन, प्रमोद, सचिन, बाबू, आदेश गेम खेळतोय, माझा जुना मित्र सचिन, धीरज आणि माझे सगळेच मित्र इथे आहेत. आता आम्ही इथून पुरीची ट्रेनसाठी थांबलोय. ट्रेन आल्यानंतर आम्ही बसणार आहोत. बोल जगन्नाथ भगवान की जय. हर हर महादेव. बोल गणपती बाप्पा. ट्रेन आलेली आहे आपली जगन्नाथपुरीची पुरी एक्सप्रेस. काय म्हटले? गुड मॉर्निंग मित्रांनो. तर रात्री झोपलो होतो आणि आता उठलोय. ट्रेन मध्ये दिवस दुसरा आहे आज आणि सगळेजण आम्ही आता पत्ते खेळतोय. आदेश आहे, ओंकार डगे आहे, ओंकार उद्योग आहे, प्रमोद आहे, बाबू आहे, अथर्व आहे, हर्ष आहे, सचिन आहे. इथे सगळे आम्ही आता पत्ते खेळतोय. उत्कृष्टपणे रम्मी चालू आहे आपली. कोण तुला भाऊ खेळ आल्या तू? प्रॉपर चकली आणि सेजन चटणी बनवली, चकण्यासारखं नाश्ता. तर रात्रीपासून झोपलो होतो. कमीत कमी मला वाटतंय रात्री 12 पासून ते आत्ता 12 म्हणजे 12 तास आणि 14 तास झालेत आम्ही ट्रॅव्हल करतोय. आणि आता आम्ही नागपूरला पोचलोय. आता इथून अजून म्हणजे उद्या 12 वाजता पोचणार आहे. खूप टाईम आहे जगन्नाथपुरीला जाण्यासाठी. प्रथमच पहिल्यांदाच चाललोय मी जगन्नाथपुरीला. आपली लोकमान्य टिळक पासून ही ट्रेन आहे पुरी एक्सप्रेस. इथे ट्रेन पोचणार होती 1:30 वाजता, म्हणजे अजून पहिलाच ही ट्रेन आहे 1 तास लेट आहे. आणि सगळे आपले मित्र सगळेजण थांबलेत ते नागपूरला. सगळे आपले सबस्क्रायबर्स. दोन दिवस ट्रेनमध्ये प्रवास चालू आहे. काल रात्री पण झोपलो होतो, आता पण झोपतोच आहे. 24 तास झाले ट्रेनमध्ये. 36 तास लागणार आहेत पूर्ण व्हायला प्रवास. ट्रेन कमीत कमी 2 तास लेट आहे. आत्ताच रात्रीचे 12 वाजले. तर मला माहीत नाही आता बघू किती वेळ लागतोय. गुड मॉर्निंग. सगळे उठलेत आणि गाडी 2.5 तास लेट आहे. बरोबर ना? 2.5 तास लेट आहे. आम्ही पोचणार होतो 8:30ला. 10:30 वाजले तरी अजून पोचलोच नाही. बघू अजून किती वेळ लागतोय पोचायला पुरीला. 36 तास होतील मला असं वाटतंय गाडीची एस्टिमेट टाइमच्या हिशोबाने. लेट्स सी. ब्रश बिश करतो, जरा रेडी होतो. छोले पुरी काय परत भेटू तुम्हाला. परत भेटू पुरी स्टेशनवरती. छोले पुरी खाईल काय मस्त भाई. एक नंबर. छोले पुरी
चहा असेल तर मला हेडन का कचोरी खातोय. काय समजतो तुम्हाला वाईफाय तुझे घेऊन काय करू मी. अजून पोचला नाही आम्ही. 2.5 तास झालेले आहेत लेट ट्रेन आणि अजून आम्ही पोचलो नाही. लेटची अजून किती वेळ लागतोय. कचोरी खातोय. तेजोन चटणी खाली देणे ऍसिडिटी होत नाही. तुला नको चला स्टेशन आलेलं आहे आणि आता आम्ही उतरत आहोत. फायनली पुरी स्टेशनला पोचलोय. सगळेजण पुरी स्टेशनला पोचलोय. तब्बल 36 तास लागले ट्रेनने ट्रॅव्हल करायला. परवा दिवशी आम्ही रात्री 12 वाजता बसलेलो 24 तारखेला आणि 26 तारखेला दुपारी 12 वाजता पोचतोय पुरी ट्रेन. प्रचंड गर्दी आहे आणि गरमी पण खूप आहे. 12 वाजलेले आहेत म्हणून असं वाटतंय. स्टेशनपासून एक्झिट म्हणजे हे भरपूर लांब आहे आणि आम्ही AC मध्ये होतो मग त्या कारणाने बाहेर यायला खूप वेळ लागतोय. भरपूर वेळ लागतोय यायला बाहेर. आता आलोय बाहेर एक्झिटला. नियोजन बघूया कसं काय ते हॉटेलचं. सगळी आपली कंपनी. जय जगन्नाथ जय जगन्नाथ. सगळे आलेले आहेत, सगळे भेटलेले आहेत. सध्या पुरी स्टेशनचं पूर्ण काम चालू आहे आणि हे तुम्ही बघू शकता पूर्ण स्टेशनचं बांधकाम चालू आहे. लवकरच मोठं रिनोव्हेशन होईल पुरी स्टेशनचं. तर गाडी आम्ही पॅक करतो. आता स्टेशनवरून आम्ही हॉटेलला चाललो आहे. 30-40 रुपये लागतात इथून हॉटेलवरून, म्हणजे इथून स्टेशनवरून हॉटेल जायला 2.5 किलोमीटर आहे. लेटची आम्ही 20 जण आहोत तर आम्हाला 2 गाड्या करायला लागतात. तर आता इथून स्टेशनपासून मंदिर हे अराऊंड 3-3.5 किलोमीटर आहे. पण सध्या आम्ही हॉटेलवरती चाललो आहे आणि 1 वाजलं आहे. आता दर्शन करायची वेळ पण दुपारी थोडं गरमी पण जास्त आहे आज. तर आम्ही विचार केला की संध्याकाळी दर्शन करू आणि संध्याकाळी मग समुद्राची आरती पण बघू. सध्या आता इथे 3 किलोमीटरवरती आमचं हॉटेल आहे आणि हॉटेलवरती चाललो आहे. तर आता मी हॉटेलच्या टेरेसवरती आहे आणि हा संपूर्ण व्ह्यू आहे. संपूर्ण व्ह्यू आहे आणि हा जो मंदिर इकडे 2.5 किलोमीटर लांब आहे आमचं हॉटेल. आजचा दिवस आम्हाला हॉटेल भेटला नाही तर आम्ही इथेच आहे सर्वाईव्ह करणार आहोत. तर फायनली म्हणजे मी ट्रेनचं जास्त काही टाकलं नाही कारण की प्रचंड थकलो होतो. म्हणजे ऑफिसवरनं आलेलो आणि डायरेक्टली मग ट्रेन पकडायची होती मला 12 वाजताची. बरोबर 36 तास लागतात पुरी स्टेशनला यायला. ठाण्यावरून गाडी पकडली तर लेट झाले तर अजून मग 37-38 आवर्स लागतील. तर तसंच प्लॅन करा म्हणजे जेणेकरून मी तर बोलतो की कोणाला टाईम नसेल तर फ्लाईटने या. पण खूप लांब आहे फ्लाईटने. पण आम्ही आता चेक केलं तर कमीत कमी 60 किलोमीटर आहे इथून. मग ते पण असं प्लॅन करून निघा जेणेकरून मग तुम्हाला समजून येईल की किती लांब आहे काय आहे. तर सध्या टेम्परेचर चांगलं आहे. जे थोडं गरम होतं इकडे पण ठीक आहे. जून महिन्यात तुम्ही येऊ शकता. आम्ही परवा दिवशीच्या जे स्नान यात्रा आहे त्याच्यासाठी आलेलो आहोत इथे सगळेजण. आता आम्ही आता फिरणार आहे आणि आजचा व्लॉग मी इथेच एंड करतो आपल्या ट्रेनचा. नंतर आजचा पूर्ण दिवस मग पुन्हा दाखवेनच मी. सध्या आता आराम करतो आहे. रेडी झाल्यानंतर पुन्हा ब्लॉग चालू करू आणि मग तुम्हाला भेटू. सध्या पुरी ब्लॉगसाठी तुम्ही सगळेजण बघत राहा आणि माझ्या नवीन व्हिडिओसाठी कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जगन्नाथ.